नमस्कार, मी डॉक्टर आनंद तिंगळे द ॲग्री डॉक्टर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण जाणून घेणार आहोत नांगरणी करावी की नाही करावी या गोष्टीवरती आपण इत्थंभूत चर्चा करणार आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण की नांगरणी केव्हा करावी किंवा केव्हा करू नये किंवा नांगरणीचे फायदे तोटे काय आहेत आणि हा शेतकऱ्याला एक निर्णय घेण्यास आपल्याला हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरू शकतो. आपण शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. नांगरणी हे एक महत्त्वाचं ऑपरेशन आहे, पूर्व मशागती ऑपरेशन. आपल्याला त्यापूर्वी मशागत म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे. तर मशागत म्हणजे काय, की आपण वेगवेगळ्या मशागत करत असतो. त्यामध्ये प्राथमिक मशागत असतात म्हणजे पूर्व मशागत आणि सेकंडरी म्हणजे आंतर मशागत. या गोष्टीमध्ये नांगरणी हे एक महत्त्वाचं ऑपरेशन आहे. तर मशागतीचे कोणते कोणते प्रकार आहे, त्यामध्ये पारंपरिक आणि सखोल मशागत. त्यामध्ये काय होतं, की सर्व प्रकारच्या मशागती त्यामध्ये केल्या जातात. प्राथमिक आणि सेकंडरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मशागत केली जाते. त्यामुळे जमिनीची धूप होणे किंवा आता जे आपण करतोय ती मशागत झाली. त्यामध्ये नांगरणी वगैरे सर्व गोष्टी केल्या जातात. त्यानंतर दुसरी जी मशागत आहे ते म्हणजे किमान मशागत. त्यामध्ये किमान मशागत म्हणजे मग कमीत कमी मशागत करून म्हणजे सेकंडरी टिलेज त्यामध्ये अवॉइड केलं जातं. प्रायमरी टिलेज त्यामध्ये केलं जातं. त्यामध्ये सुद्धा जमिनीची धूप कमी प्रमाणात होते. त्यानंतर जे म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञान. शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे काय होतं, की झिरो टिलेज. झिरो टिलेजमध्ये कुठल्याही प्रकारची नांगरणी किंवा वखरणी किंवा डवरणी, रोटाव्हेटर असेल, कल्टिव्हेटर या सर्व गोष्टी टाळल्या जातात. त्याचबरोबर सेकंडरी टिलेज जे आंतरमशागत, वखर म्हणजे पाळी वगैरे असेल तर त्यासुद्धा त्या ठिकाणी टाळल्या जातात. त्यामध्ये जमिनीची सुपीकता राखण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर कॉन्झर्वेटिव्ह टिलेज म्हणजे त्यामध्ये काय होतं, की आपण रेसिड्यू जो असतो, काडी कचरा तोच त्या शेतामध्ये म्हणजे टाकत असतो. आणि रेसिड्यू म्हणजे मल्चिंग सारखं करून आपण त्या ठिकाणी शेती करत असतो. त्यामध्ये सुद्धा ज्या मशागती पद्धती, नांगरणी वगैरे या टाळल्या जातात. त्यामध्ये सुद्धा जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. पण पारंपरिक मशागतीमध्ये नांगरणीला खूप महत्त्व आहे. नांगरणीनंच आपली सुरुवात होते. आणि नांगरणी म्हणजे काय? तर नांगरणी म्हणजे आपण जमीन पेरणीयोग्य करण्यास जमिनीचं कल्टिवेशन करतो किंवा जमीन उगरतो, त्याला आपण नांगरणी म्हणतो. जमीन कुठल्या पद्धतीने सुरुवातीला आपण लाकडी नांगर होते, त्यानंतर बैलाचे नांगरण करत होतो, आता ट्रॅक्टरचे मोठमोठे नांगर आले. तर नांगरणी कोणत्या पद्धतीनं केली जाते किंवा कशा पद्धतीनं केली जाते त्यावरती नांगरणीचे फायदे तोटे हे अवलंबून असतात. आणि नांगरणी करावी की नाही करावी ही गोष्ट गोष्ट आपण सांगू शकत नाही, की नांगरणी करायची किंवा नाही करायची. ही गोष्ट अवलंबून आहे तुमच्या जमिनीचा प्रकार कोणता आहे, तुमच्याकडे पाणी व्यवस्थापनाची व्यवस्था कशी आहे, बागायती आहे की कोरडवाहू आहे, तुम्ही कोणतं पीक घेतलंय आणि कोणतं पीक घेणार आहात, ह्या गोष्टीवरती नांगरणी ही अवलंबून असते. म्हणजे जर बागायती जमीन असेल तर तुम्ही वर्षातून एकदा नांगरणी करणं गरजेचं आहे. जर हलकी आणि कोरडवाहू जमीन असेल तर त्या ठिकाणी आपण 2 वर्ष किंवा 3 वर्षातून एकदा नांगरणी करू शकता. जर तुम्ही खोल मुळी जाणारे किंवा खोलमुळे असणारे पिकं जर घेतले तर त्यावर त्या ठिकाणी नांगरणी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तृणधान्य असाल, ज्वारी, बाजरी किंवा इतर सोयाबीन वगैरे अशी पिकं घेणार असाल तर 2 वर्षातून एकदा नांगरणी त्या ठिकाणी करू शकता. ही गोष्ट यावरती अवलंबून असते. अशा प्रकारे नांगरणी करायची की नाही करायची यासाठी आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये नांगरणीचे फायदे तोटे काय आहेत ते पण सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण बघू की नांगरणीचे फायदे काय आहेत. तर नांगरणीचे फायदे जर आपण बघितले तर नांगरणीमुळे काय होते, की जमिनीमध्ये पाणी पुरण्यास मदत होते. त्याचबरोबर आपली जमीन पेरणीयोग्य करण्यास आपल्याला मदत होते. जर आपण असं या ठिकाणी बघितलं, ही शेत नांगरलेलं आहे, तर हे शेत आपण वखरली केल्यानंतर लगेच पेरणी योग्य करण्यास आपल्याला मदत होते. तसं जर नांगरणी केली नाही, तर आपल्याला खूप त्या ठिकाणी कष्ट घ्यावे लागतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी मृदा संवर्धन म्हणजे काय म्हणतात, की धूप कमी होण्यास मदत होते. बऱ्याच वेळा काय होतं, की जास्त पाऊस पडला, तर नांगरणीमुळं काय होतं, की पण लवकर माती वाहून जात नाही. त्या ठिकाणी थांबून राहतं, लवकर पाणी वाहत नाही किंवा उडून जात नाही. तर त्यानंतर काय होतं, की जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. आणि तण व्यवस्थापनास आपल्याला मदत होते. म्हणजे मोठमोठे जे तण आहेत, गाजर गवत असेल किंवा इतर मोठे तण, मोठी मुळी असलेले, त्याचबरोबर हरळी, लवाळी सारखे तण असेल, यांचं व्यवस्थापन करण्यास आपल्याला नांगरणीची मदत होते. आणि त्याचबरोबर त्या कीड व बुरशी ज्यांना जे रोग आहेत ते नियंत्रण करण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्याला पिकाची वाढ चांगली होते. त्याचबरोबर उगवण चांगली होते आणि सेंद्रिय जे पदार्थ आहेत ते वाढण्यास मदत होते. म्हणजे काय होतं, की आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जर आपण नांगरणीसोबत काडी कचरा गाडला तर त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब वाढण्यास सुद्धा मदत होते. हे काही नांगरणीचे फायदे आहेत. तर नांगरणीचे तोटे सुद्धा आपण या ठिकाणी बघू. नांगरणीचे तोटे प्रामुख्यानं कोणते आहेत, तर ते म्हणजे नांगरणी जर खोल होत असेल तर जमिनीचा त्या ठिकाणी ऱ्हास होतो किंवा जमिनीची धूप त्यामध्ये वाढते. जर नांगरणी जास्त प्रमाणात आपण केली तर त्या ठिकाणी जे फिजिकल स्ट्रक्चर आहे जमिनीचं म्हणजे भौतिक गुणधर्म जो आहे तो बिघडतो आणि जमिनीची पोत आहे ती
हलवले जाते आणि त्यामुळे काय होतं की जमीन कॉम्पॅक्ट होते आणि मुळं जमीन पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. बऱ्याच वेळा काय होतं की खोलवर नांगरणी झाल्यामुळं मुरुम किंवा चुनखडी वरती येते आणि जमिनीची पोत जी चांगला पोत जो आहे तो खाली जातो आणि खालचा पोत खाली जातो. त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर जी जमिनीची सजीव सृष्टी आहे म्हणजे गांडूळ वगैरे असतील, किडे असतील यांचा त्या ठिकाणी म्हणजे जे मित्र किडी असतील किंवा मित्र बुरशी असतील याचा त्या ठिकाणी काय होतो ऱ्हास होतो किंवा ते मरण पावतात. ह्या गोष्टी त्या ठिकाणी घडतात. त्याचबरोबर नांगरणीमुळे काय होतं की मोठ्या प्रमाणात खाली काय होतं की कॉम्पॅक्ट जर ओल्यात आपण नांगरणी केली तर त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट लेअर तयार होते आणि पाणी मुरण्यास त्या ठिकाणी अडथळा येतो आणि लवकरच त्या ठिकाणी पाणी मुरत नाही. मग त्यामुळे आपल्याला अडचण आलेली दिसून येते. असे काही नांगरणीचे तोटे आहेत. त्याचबरोबर नांगरणीसाठी आपल्याला ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो. मोठमोठे अवजार वापरावे लागतात आणि त्यासाठी आपल्याला खर्चसुद्धा वाढतो. त्यानंतर नांगरणीची योग्य वेळ, नांगरणी कोणी करावी, कोणी नाही करावी, काय गोष्टी कराव्या ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर नांगरणीची योग्य वेळ ही पीक काढल्यानंतर लगेच नांगरणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर किती खोलीवरती आपल्याला नांगरणी करायची? 25 ते 30 सेंटीमीटर खोलीवरती आपल्याला नांगरणी करायची. जमिनीमध्ये थोडाफार ओलावा असतानाच आपल्याला नांगरणी करायची. जास्त कोरडी जमीन झाली किंवा मे महिन्याच्या उशिरा किंवा पावसाळा सुरू झाल्यानंतर किंवा पाऊस झाल्यानंतर नांगरणी करणं त्या ठिकाणी आपल्याला टाळायची. त्या ठिकाणी आपण दुसरं ऑपरेशन करू शकता. त्याचबरोबर हलकी जमीन असेल तर 2 वर्षातून एकदा किंवा वारंवार त्या ठिकाणी नांगरणी करणं टाळायचं. आपल्याला 2 वर्षातून एकदाच त्या ठिकाणी नांगरणी करायची. जरी बागायती जमीन असेल किंवा आपण 2-3 पिकं घेत असाल तर त्या ठिकाणी आपण वर्षातून शक्यतो एकदाच नांगरणी करणं गरजेचं आहे. आणि नांगरणी करताना काळजी कोणती घ्यायची तर खालचा जमिनीचा जो चुनखडीचा थर आहे किंवा मुरुमाचा थर आहे तो वरती येणार नाही किंवा खूप खोल नांगरणी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. जास्त ओलावा असताना म्हणजे एकदम जमीन ओली असेल त्याच्यात चिपा निघतील म्हणजे एकदम चिकट गारा निघेल अशी वेळेस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नांगरणी टाळायची. शेवटी याचा निष्कर्ष असा निघतो की आपण जर योग्य पद्धतीनं, योग्य वेळी आणि योग्य प्रकारे जर नांगरणी केली तर ती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. जर आपण चुकीच्या पद्धतीनं किंवा चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रकारे म्हणजे चुकीच्या खोलीवर जर नांगरणी करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचे तोटे होणार आहे. म्हणजे नांगरणीचे फायदे आणि तोटे आपण त्याचे दोन्ही गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आपल्याकडं जी आपल्या जमिनीचा परिस्थिती पाहून आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे. किंवा आपण जर एस-आर-टी पद्धतीनं शेती करत असाल किंवा आपल्याला जर आपल्या जमिनीमध्ये योग्य प्रकार वाटत असेल की आपल्या जमिनीमध्ये नांगरणी करायची गरज नाही तर आपण शक्यतो त्या ठिकाणी नांगरणी टाळणं गरजेचं आहे. परंतु आपल्या जमिनीमध्ये तणांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे, कॉम्पॅक्ट जमीन झालेली आहे किंवा आपल्याला लागवडीस योग्य करण्यासाठी नांगरणीशिवाय पर्याय नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी नांगरणी करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण नांगरणीविषयी सर्व माहिती या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. शेवटी आपला निर्णय जो आहे तर तो आपण ठरवला पाहिजे की नांगरणी करायची की नाही करायची. त्यासाठी मी एकच वाक्य शेवटी सांगेल की आपली जमिनीचा प्रकार कोणता आहे, जमिनीची ओलावा किती आहे किंवा आपली नांगरणीची पद्धत कोणती आहे. आपण जर योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य पद्धतीनं जर नांगरणी करत असाल तर ती नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरेल. जर आपण अयोग्य वेळी, अयोग्य पद्धतीनं, अयोग्य प्रकारे म्हणजे जास्त खोलीवर किंवा मोठे-मोठे ट्रॅक्टर वापरून त्या ठिकाणी नांगरणी करत असाल तर ती चुकीची ठरू शकते. त्यामुळं नांगरणी करताना काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे आपण काळजी घ्याल अशी अपेक्षा करतो. आपला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्याचबरोबर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.